तर मीरा भाईंदरमध्ये बिबट्या अखेर जेरबंद करण्यात आलेला आहे। ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। मीरा भाईंदर परिसरामध्ये अगदी लोकवस्तीमध्ये हा बिबट्या घुसलेला होता। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये इथे काही जण जखमी देखील झाले। त्यानंतर अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलेलं आहे। मीरा भाईंदर मधल्या अगदी लोकवस्ती असलेल्या परिसरामध्ये हा बिबट्या शिरलेला होता। अखेर या बिबट्याला अथक प्रयत्नानंतर जेरबंद करण्यात यश आलेलं आहे। कित्येक तासांच्या प्रयत्नानंतर हा बिबट्या अखेर पोलिसांच्या वन विभागाच्या जाळ्यामध्ये सापडलेला आहे। वन विभागाच्या पथकाकडनं हा बिबट्या जेरबंद करण्यात आलाय। मीरा भाईंदर मध्ये अगदी इमारती असलेल्या ठिकाणी हा बिबट्या शिरलेला होता। तर 6 तासानंतर या बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर यश आलं। या बिबट्यानं काही लोकांवर हल्ला देखील केला, त्यामध्ये ते जखमी झाले। हा बिबट्या आता नेमका कुठून आला याचा शोध घेतला जाईल असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं आहे। या बिबट्यानं 7 जणांवर हल्ला केला होता, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। अखेर डार्ट मारून या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाच्या पथकाला यश आलं। तर मानवी वस्तीमध्ये बिबट्यांचा संचार वाढलेला आहे। हा बिबट्या या परिसरामध्ये नेमका कुठून आला याचा शोध घेतला जाईल असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं। मीरा भाईंदरचा हा सगळा परिसर जर पाहिला तर सगळ्या इमारती या ठिकाणी आहेत, छोट्या गल्ल्या आहेत। तर मीरा भाईंदर मध्ये वन विभागानं अखेर या बिबट्याला जेरबंद केलंय। 6 तासानंतर या बिबट्याला पकडण्यात यश आलेलं आहे। हा संपूर्ण इमारतींचा असा आणि बाजारपेठेचा असा हा जो भाग आहे त्या ठिकाणी हा बिबट्या शिरलेला होता। त्यामुळे आज सकाळपासूनच या इमारतीच्या किंवा या संपूर्ण परिसरामध्ये लोकांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली होती। इथली दुकानं देखील बंद ठेवण्यात आलेली होती। अखेर 6 तासानंतर वन विभागाच्या पथकानं या बिबट्याला जेरबंद केलंय। 6 तासानंतर बिबट्याला यश आलेलं आहे आणि आता मात्र बिबट्याला गाडीमध्ये भरून त्याला ते घेऊन जाण्यात आलेलं आहे आणि आता मात्र 6 ते 7 तास झालेत जवळजवळ आणि आता मात्र जे वन विभागाला यश आलेलं आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात इथे जे पब्लिक आहे ते दाखल झालेलं आहे आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात जर पाहायला गेलं तर गर्दी झालेली आहे। स्वतः इथले जे स्थानिक आमदार आहेत किंवा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सुद्धा आलेले आहेत, त्याचबरोबर आमदार सुद्धा आलेले आहेत आणि त्या आता मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी इकडे पाहायला मिळत आहे। बघ्यांची गर्दी मात्र मोठ्या प्रमाणात आता मात्र स्वतः आपल्यासोबत परिवहन मंत्री प्रताप शेवटी जेरबंदी करण्यात आलेली आहे बिबट्याला, काय सांगा? नाही, TV9 ची न्यूज मी सकाळी बघितली आणि TV9 ची न्यूज बघून मी ताबडतोब माझ्या घरनं इकडे आलो आणि 9:30 वाजता पोहोचल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की बिबट्याला एका घरामध्ये आमच्या फायर ब्रिगेडचे लोक जी ठाणे महापालिकेच्या मीरा भाईंदर कॉर्पोरेशनची आहे त्यांनी बंद केलं होतं। त्या घरातल्या मुलींना आणि काही लोक जी होती त्यांना आमच्या पोलिसांनी बाहेर काढलं आणि त्यांना ताबडतोब सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं। आमचे फॉरेस्टचे लोक आलेत आणि फॉरेस्टच्या लोकांनी अतिशय चांगल्या प्रकारची कारवाई केली आणि आता 6-7 तासांच्या नंतर आता त्याला त्याच्या म्हणजे बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये घेऊन गेल्याने नंतर त्याला सोडते। सर, जखमी जी मुलगी आहे तिला सुद्धा मुंबईमध्ये स्थलांतरित करण्यात त्या जखमी जी अंजली टाक नावाची मुलगी आहे ती फार गंभीर होती। तिला मी टेंबा हॉस्पिटलमधनं KM हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायला सांगितलं, तिला घेऊन गेले आणि प्रामुख्यानं सगळे जे जखमी लोक आहेत त्यांच्या पूर्ण उपचाराच्या खर्चाची जबाबदारी मी स्वतः उचललेली आहे। मी माझे लोक त्या ठिकाणी पाठवलेले आहे। आता तर सध्या खासगी हॉस्पिटलमध्ये कोणी नाही आहेत, परंतु भविष्यामध्ये सुद्धा जर त्यांना काही उपचाराची गरज लागली तर प्रताप सरनाईकच्या माध्यमातून तो खर्च होईल असं मी त्यांना सांगितलं आणि काळजी करायची गरज नाही। ती जी मुलगी होती अंजली टाक ती 3 दिवसानंतर तिचं लग्न आहे, त्यामुळे KM मध्ये चांगल्या डॉक्टरांच्या माध्यमातून तिच्यावर उपचार व्हावे यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे। परंतु आम्ही जास्तीत जास्त उपचार लवकरात चांगले करून त्या मुलीला कसं लवकरात लवकर घरी आणता येईल याचा प्रयत्न करतो। जनता येथील भयभीत झाले, आता तुम्ही जनतेला काय आवाहन करा?
नाही, जनता भयभीत होऊ नये. मी पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. पोलीस आयुक्त आणि फॉरेस्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पूर्वी फॉरेस्टचे काही अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की आम्ही एक चिप त्या पूर्ण जे आमच्याकडे 55 ते 60 वाघ तुंगारेश्वर